नमस्कार मॅडम. नमस्कार. मी रोहित दुडम, पद्मयोग बाय रोहित दुडम या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. माझे बरेच व्हिडिओज मी आतापर्यंत योगा व्हिडिओज अपलोड केलेत, पण आज पहिल्यांदा ठरवले की एक ब्रॉडकास्ट करूयात आपण, की जेणेकरून सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत योगाबद्दल माहिती पोहोचवता कशी येईल त्याबद्दल ही एक छोटी सुरुवात आहे. ओके. तुम्हाला आम्ही आमंत्रणाची वेळ मागितली, तुम्ही कुठलाही विलंब न करता तुम्ही तो स्वीकार केला, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू मॅडम. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही सहकार्य केले. माझी अशी इच्छा होती की ज्यांच्याकडून योग शिकलोय त्याच मॅडमला सर्वात प्रथम आपण आपल्या शोवर इन्व्हाइट करावं, आमंत्रित करावं. तुम्ही तो मान राखला. थँक्यू व्हेरी मच मॅडम. मॅडमची ओळख करून द्यायची गरज नाही, कारण मॅडमला बरीच लोक ओळखतात आणि सहसा त्यांच्या इंटरव्ह्यूज आणि बाकीच्या बऱ्याच लेखामधून पण त्यांची ओळख आहे. तर मी शॉर्टमध्ये मॅडम बद्दल सांगतो की योगाचार्य प्रोफेसर विदुला विश्वास शेंडे मॅडम आज आपल्या शोवर आल्यात. त्यांनी BEd पुणे विद्यापीठातून केली आहे. MSc त्यांनी योग आणि योगोपचार तज्ञ यांनी पूर्ण केले. त्यानंतर स्वामी विवेकानंद योग विद्यापीठ बँगलोर इथून त्यांनी पदवी घेतली, की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु, त्यांच्या इथूनही त्यांनी त्यांचा आशीर्वाद त्यांच्याकडे राहिलेला आहे. आणि मॅडमला बऱ्याच वेगवेगळ्या स्टेजवरून पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे लेख पब्लिश होतात, त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांचे सोशल उपक्रम म्हणजे सामाजिक कार्यामध्ये मॅडम नेहमी अग्रेसर राहिले. त्यामुळे हा आमचा योग आहे की मॅडमनी वेळ काढला, वेळात वेळ काढत. मॅडम, सर्वात प्रथम मी तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर. धन्यवाद. आणि मी पहिला प्रश्न हा विचारतो की तुम्ही योग क्षेत्रात कशा आला आणि कशी तुम्ही आवड निर्माण केली? योग क्षेत्रामध्ये मी आले म्हणजे माझं घराणं हे कीर्तनकार घराणं म्हणून ओळखलं जातं. ओके. माझं माहेरचं आडनाव बुरसे आहे आणि बुरसे हे सगळे कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे असं म्हणूयात की माझ्या DNA मध्येच योग आहे. कीर्तन हा एक योगचा प्रकार आहे. युज्यते अनेन इति योगः, आत्म्याशी परमात्म्याला जोडणं म्हणजे योग. पण आधी आपण आपल्याशी तर कनेक्ट होऊयात. करेक्ट. स्वतःशी कनेक्ट झाल्याशिवाय आपण इतरांशी कसं कनेक्ट होणार? स्वतः आनंदी असल्याशिवाय दुसऱ्यांना आनंदी कसं करणार? आणि योग म्हणजे प्रत्येक क्षण आनंदाने जगणं. भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, ब्लिंकिंग ऑफ युअर आईज इज ऑल्सो योग इफ यू आर डुईंग इट विथ अवेअरनेस. जर योग इतकं सोपं आहे पण त्याचा खूप मोठा अवडंबर माजलं गेलं किंवा काही कारणाने त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सुद्धा आपल्या ऋषी मुनींनी योग विद्या असं म्हणूयात 64 कलांपैकी योग आहे. पण तरी सुद्धा योग म्हणजे नुसत्याच कला नाही आहेत, तर आहार विहार आचार आणि विचार म्हणजेच आपली जीवनशैली म्हणजे योग. मग ती प्रत्येकाला साध्य झालीच पाहिजे म्हणून योग क्षेत्रामध्ये आली. अगदी फार छान विश्लेषण केलं तुम्ही योगाबद्दल. बरेच प्रश्न असतात, सामान्यातले सामान्य प्रश्न येतात की योग म्हणावं की योगा म्हणावं, तुमच्या मते काय? योगा हे स्पेलिंग प्रमाणे इंग्लिशीकरण आहे असं म्हणतात, पण योग हा शब्द योग्य आहे. कारण मी मगाशीच डेफिनेशन सांगितली ती युज्यते अनेन इति योगः, म्हणजेच युज धातूपासून आलेला म्हणून तो योग. योग हाच शब्द अगदी बरोबर आहे. योग हाच एकदम. जसं की आता आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे मॅडम. बरोबर. बऱ्याच लोकांना वाटतं की मी सकाळी उठावं आणि योगासने स्टार्ट करावे, सुरू करावे. पण आळस हा असा नडतो, त्यावर मानसिकता कशी बदलावी किंवा एखाद्याला नवीन सुरुवात करायची की त्याला बऱ्याच चॅनलवरनं ऐकत आलेले असतात, वाचलेलं असतं त्यांना, तर तुमच्या मते त्यांनी कशी सुरुवात करावी? पहिल्यांदा स्वतःवरती काम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आळस जाणार नाही हे तर नक्की आहे. त्याच्यासाठी मी मगाशी सांगितलं तसं आहार आणि विहार. आहार आपला वेळच्या वेळी झाला म्हणजे साधारण 10:30 ते 11च्या दरम्यान, फार तर फार 11:30-12 पर्यंत जेवण झालं पाहिजे. आणि तसंच जसं जैन संस्कृतीमध्ये आहे की सूर्यास्ताच्या आधी किंवा थोडंसं अगदी नंतर असं संध्याकाळचं जेवण झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं जेवण असलं पाहिजे, असा आहार घेतला पाहिजे आणि तो सुद्धा हलका फुलका, अगदी आवडतंय म्हणून गळ्यापर्यंत खाणं, पूर्ण पोट भरून. मग मात्र त्रास होणारच त्याचा. आणि जर आहार चांगला नसेल किंवा आहारामध्ये वेळ पाळली गेली नाही तर आपोआपच तो पचणार नाही
पचणार नाही की आपल्याला उठायला उशीर होणार आणि मग ती जीवनशैली बिघडते. म्हणून आहारापासून सुरुवात केली की आपोआप सूर्योदयाच्या आधी आपलं उठणं होतं. उठणं होतं. सूर्योदयाच्या आधी उठणं झालं की मग जी कामांना गती मिळते, कारण सूर्य आपल्याला गती देतो, सूर्य आपल्याला जीवनशैली शिकवतो, सूर्य आपल्याला अस्त आणि उदय शिकवतो आणि सूर्यनमस्काराला सूर्योदय ही वेळ अत्यंत उत्कृष्ट आहे. Correct. सूर्यनमस्कार हा विन्यास योग आहे, आसनांची साखळी आहे, पण त्याच्यामध्ये माहिती असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपली षटचक्र जागृत होतात. आणि म्हणून पहिल्यांदा सुरुवात करताना आपल्या आहारावरती आणि विहारावरती काळजी घेतली पाहिजे. आचार आणि विचार आपोआपच त्याच्यावरती अवलंबून असतात. करेक्ट करेक्ट. दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की आजची जीवनशैली अशी आहे की आता मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, बरोबर, आणि बरेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, की त्यांचा मोठा प्रॉब्लेम तोच असतो की आळस, की बाबा मला आज करायचंय, मी ठरवलंय आज करायचंय. की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आपली दिनचर्या ही नेहमी फिक्स असली पाहिजे. बरोबर. त्यानंतर आहारावर नियंत्रण आलं. फास्ट फूडवर तुमचं काय मत आहे की व्यायामानंतर किंवा मी आता व्यायाम केला किती अंतराने खाल्लं पाहिजे, आणि जरी आता मी व्यायाम झाला माझा, मी शांत बसावं, शवासन करावं, त्यानंतर काय खाल्लं गेलं पाहिजे, फळांमध्ये काय खाल्लं पाहिजे, तुमचं काय मत आहे? एक तर फास्ट फूड घेण्यात काहीच अडचण नाही. कुठलीही गोष्ट फास्ट केली की ती आपल्याला डिस्ट्रक्शन कडे नेते. आणि फास्ट फूड म्हणजेच जंक फूड खाल्लं की ते पचत नाही. मैदा ही गोष्ट अशी आहे की न पचणारी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्या फास्ट फूड मध्ये मैदा इन्क्लूड आहे, म्हणजे व्हाईट फ्लोअर आपण त्याला म्हणतो. त्यामुळे नक्की आणि नक्की कुठलीही गोष्ट ती आपल्या आहारावरती आपलं सगळं शरीर अवलंबून आहे, त्याचं चलनवलन अवलंबून आहे. मग ते फास्ट जर केलं, गल्पिंग केलं तर ते पचणार नाही. आणि जर पचणार नाही तर ते आरोग्याला आणि मनालाही घातक असणार. कारण आरोग्य बिघडलं की मनस्वास्थ्य बिघडणार, मनस्वास्थ्य बिघडलं की ते पर्कोलेट होणार तुमच्या शरीरावरती आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजार होणार. अगदी बरोबर. त्यामुळे फास्ट फूड नक्कीच खाऊ नये. आणि योग केल्यानंतर किंवा कुठलाही व्यायाम केल्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 तासानंतर खावं. ओके. योग केल्यानंतर कुठलाही व्यायाम केल्यानंतर शरीराला थोडीशी विश्रांती जशी आवश्यक आहे तशीच ती तुमच्या पोटाला सुद्धा विश्रांती मिळाली पाहिजे. बरोबर. जर तुमच्या पोटाला विश्रांती नाही मिळाली, रंबलिंग गंबलिंग चालू आहे आतमध्ये, तुमचा व्यायाम झालेला आहे, तर जे आहे ते आधी पचन होऊ देत ना. ते पचन झाल्याशिवाय तुम्ही पुढचं खाणार कसं? काहीच होत नाही. एक लक्षात घ्या, चूल जेव्हा पेटलेली असते, लाकडं धडधडत असतात, तेव्हा आतमध्ये परत लाकडं घालायची नसतात. ते कमी झाल्यानंतर किंवा नुसता निखारा दिसतो याचा अर्थ शिजत आलंय, तेव्हा परत लाकडं घातली तर ठीक आहे. करेक्ट. ऍब्सोल्युटली मॅडम. कारण हे बऱ्याच लोकांचे मिसकन्सेप्ट असतात की व्यायाम झाला लगेच भूक लागलेली असते, लगेच खाल्लं पाहिजे, किंवा काय खाल्लं केलं पाहिजे. जसं की मी फळांबद्दल म्हटलं मॅडम, कुठलं फळ उपयुक्त राहील की जे की व्यायामानंतर वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी? खरं सांगू का, त्या सीझनला येणारी सगळी फळं त्या सीझन नुसार आपल्याला आहारात आणि शरीराला उपयोगी पडणारी सीझनल फ्रुट्स, म्हणजे सीझनल फ्रूट खायची, पण कुठलाही अतिरेक नसावा. कुठलाही अतिरेक असला की तो आपल्याला आजाराकडे नेणार. त्यामुळे तोंडावर पाहिजे. आणि बेसिकली जे जिभेला चांगलं वाटतं ना ते पोटाला चांगलं असतंच असं नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं जंक फूडचं. जंक फूड बरोबर. पण म्हणून खायचंच नाही का? खायचं ना, अगदी टेस्ट पुरतं खायचं. त्याची रुखरुख नाही राहिली पाहिजे. अरे बाकी सगळे खातायत पण मला खाता येत नाही. जसं डायबिटीस पेशंटचं होतं की त्यांना गोड खायचं नसतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं हे खाऊ नको ते खाऊ नको, सगळं मला सांगतात. अगदी जगायचं कशासाठी? काहीच खायचं नाही तर. त्यामुळे स्ट्रेसमुळे आणखीन डायबिटीस वाढतो. मी माझ्या सगळ्या पेशंट्सला सांगते, तुम्हाला जे हवं ते खा, पण नैवेद्याची वाटी आहे ना तेवढंच खा. आपण जिथे त्याचा बाउल तयार केला ना तिथे आपण चुकलो. करेक्ट. अगदी बरोबर मॅडम. फार सुरेख आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी केली. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे मॅडम की योग हा म्हणजे आजारांवर फार उपयुक्त आहे. जसं की बऱ्याच लोकांची कन्सेप्ट काय, आता मला अमुक अमुक आजार झालाय, मी लगेच ते आसन चालू करतात लोक. तर यावर मत काय, किंवा नक्की योगा आजारांवर योग हे खरंच उपयुक्त आहे, पण तुमच्या मते कसं तुम्ही मांडाल त्याला? योग हा आजारांवरती अतिशय उपयोगी आहे. पहिल्यांदा आपल्या मनस्वास्थ्यावरती उपयोगी आहे.
कारण मनाचं स्वास्थ्य असेल तरच शरीर स्वस्थ राहतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळे 99% डिसीजेस हे सायकोसोमॅटिक म्हणजे मनाच्या आजारावरून हो. शरीराकडे येतात. आपण आधी मनाकडे लक्ष देत नाही हो, आपलं मन सांगत असतं की काहीतरी चुकतंय, आणि तेव्हा आपण बाकीच्या गोष्टीला प्रायोरिटी देतो, महत्व देतो आणि आपल्या मनाकडे लक्ष देत नाही. मग ते जेव्हा शरीरात Correct. उतरतं ना, शरीर कुरकुर करायला लागतं, तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो. मग तेव्हा आजार झाल्यानंतर भरा सगळीकडे चौकशी करतो, गुगल गुरु तर आहेच आहे. त्यामुळे ते बरोबर आहे की नाही, आपल्या दृष्टीने बरोबर आहे की नाही, आपल्या शरीराला आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे, आपलं जे वय आहे, त्याला ते उपयुक्त आहे की नाही, हे न शोधलं बघता पाहिजे. केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, त्याचा त्रासच होणार. त्यामुळे योग सुद्धा सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करावी. त्याच्याशिवाय कुठलंही आसन करून करू योग नये. येणारच नाही. बरं. तुम्ही सूक्ष्म व्यायाम केल्याशिवाय तुमच्या शरीरात हलकेपणा येणार नाही. तुमचे जॉईंट्स जे आहेत, जे आखडलेलं शरीर आहे, ते आधी त्याचं आखडले पण गेल्याशिवाय तुम्ही आसनं करणार कसे? Correct. आणि म्हणूनच आपल्याकडे यमनियम, आहार, त्याच्यानंतर आहार घेतल्यानंतर यमनियमामध्ये सगळं सांगितलेलं आहे. अष्टांग योग मध्ये त्याचा उल्लेख अष्टांग केला योग मध्ये यमनियम, आसन, नंतर प्राणायाम, नंतर प्रत्याहार, नंतर धारणा ध्यान समाधी. म्हणजे आधी तुम्ही शरीरावरती काम करा, म्हणजेच बहिरंगावरती काम करा, आणि नंतर अंतरंगाकडे जा. आपोआपच तुम्ही तिथे पोहोचू शकाल. शरीर खुटखुटत असताना तुम्हाला जर ध्यानामध्ये बसायला सांगितलं तर कसं बसणार बरोबर? शक्यच नाहीये. तुम्हाला सांगितलं तुमची पाठ दुखते, तुमचे गुडघे दुखतात आणि मांडी घालून ताट बसा, कसं शक्य आहे? इम्पॉसिबल. म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते, तुम्ही तर आता मी अतिशय- तुमच्या विद्यार्थीचे मॅडम. त्यामुळे तुम्ही माझा अनुभवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणूनच तुम्ही अजून सुद्धा इतके वर्ष झाली तरी सुद्धा नाही नाही. मला पहिल्यांदा बोलवलं ते थोड्यासाठी बोलवलं. कारण मॅडम कडे मी योग शिकलोय. मॅडम फार शिस्तबद्ध आहेत. मॅडम पेक्षा सर फार स्ट्रॉंग आहेत त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. मॅडमचा अभ्यास योगासनावर आहे, सरांवर इव्हेंट आणि हे सगळ्या गोष्टी त्या सांभाळतात. त्यांचाही नक्कीच एक व्हिडिओ करणार आहे मी. पण दोघांचं जे तुमचा बॅलन्सिंग आहे मॅडम, की तुम्ही जे इन्स्टिट्यूट ऑफ योगाची स्थापना केली 2011 साली, कारण याच्यामुळे बरेच लोक जोडली गेली, बरेच लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. आज बरेच लोक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने भाग घेत आहेत. तुमच्यामुळे आज बऱ्याच लोकांना संधी मिळाली मॅडम. तर जर एखाद्याला योग क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात करावी? नक्की आणि नक्की त्यांनी आधी स्वतः अभ्यास करावा. योग क्षेत्रामध्ये यायचंय ते कशासाठी यायचंय? स्वतःला आजार आहे म्हणून यायचंय, तुम्हाला सामाजिक काम करायचंय म्हणून यायचंय, पॉझिटिव्ह हेल्थसाठी यायचंय, म्हणजे फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं म्हणून यायचंय, का आपला बरोबर. आनंद सगळीकडे पसरायचा आहे म्हणून यायचंय? मी अशासाठी हा म्हटलं की ज्याप्रमाणे तुमचा उद्देश असेल त्याप्रमाणे तुमचं शिक्षण असेल. जर तुमचा आजार असेल काही आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही योग शिक्षकाकडे गेलं पाहिजे की ज्याला त्याच्यातली माहिती आहे. पण नुसतं योग की क्लासमध्ये शिकलाय आणि क्लासेस घेतोय असं नाही होत. त्याला पूर्ण शरीर शास्त्राची माहिती पाहिजे, कारण प्रत्येकाचं शरीर हे बोलतं आणि त्याप्रमाणे तो जो योग शिक्षक आहे तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. तसंच तुम्हाला जर योग शिक्षक व्हायचंय किंवा योगामध्ये करिअर करायचं आहे, काही तुम्हाला दुसऱ्यांना मार्गदर्शन करायचंय, तर अर्थातच इतकी कॉलेजेस आहेत, इतक्या प्रकारचे कोर्सेस आहेत, म्हणजे योग शिक्षक पासून PhD पर्यंत योग करू शकतो. एवढं सगळं आहे ते आता आपण करू शकतो. आणि प्रत्येक कॉलेजेसमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये आता योग शिक्षण हे अतिशय उपयोगी मानलं जातं. प्रत्येक डिसीजेससाठी तर आपण बघतो की औषध, आता पूर्वी डेफिनेशन होती, पूर्वी एक म्हण होती म्हणूयात आपण डेफिनेशन पेक्षा सुद्धा, की डायबिटीज झाला, हायपरटेन्शन झालं म्हणजे हाय बीपी, उच्च रक्तदाब झालं, मधुमेह म्हणजे डायबिटीज झालं, की गोळी जी लागते ती आयुष्यभर. पण गोळी लागते आणि आयुष्यभर ही काय खाऊची गोळी आहे का हो, खायला आयुष्यभर? मग तेवढ्यासाठी योग हे उत्कृष्ट आहे. तुमची गोळी तर जातेच आणि तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे ती वाढते. पूर्वी म्हणायचं की DNA मधून जे पास आउट झालेलं आहे ते तसंच तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला आजी आजोबा कोण आई वडील असतील तर ते कंटिन्यू होणार आहे, तुम्हाला ते होणारच म्हणजे काय, आपल्याला जर नको असेल तर कसं होईल? म्हणजे तेवढ्यासाठी आपल्या मनाची समृद्धी अतिशय महत्वाची. आपण त्याला रोग प्रतिकार शक्ती, इम्युनिटी म्हणतो. जिथे तुमचं मन कुठेतरी कमकुवत होईल ना किंवा शरीर कमकुवत होईल तिथे हे रोग डोकं काढतात वरती. आणि म्हणून त्या दृष्टीने शिक्षण घ्यायचं आहे का हेही ठरवायचं, का समाज उपयोगी करायचं आहे, योग शिक्षक तयार करायचे, किंवा समाजातले काही घटक असे आहेत, मी तुम्हाला सांगते डेफ अँड डम स्कूल जे आहेत ते
खरंच ते जरी हो. बोलणारे नसले, ऐकू येत नसलं तरी त्यांची जी देहबोली आहे ना ती अत्यंत बोलते आणि ते अत्यंत उत्कृष्ट तुमच्यावरती फार लक्ष देऊन छान, करतात. फार. आपल्याकडे 12 वर्ष आहे आपलं आता सूर्यनमस्काराचं, दगडूशेठ समोर सूर्यनमस्कार होतात. सगळे पुण्यातले डेफ अँड डम स्कूलची मुलं तिथे येतात, अतिशय उत्कृष्ट आसनं करतात, इतकं सुंदर सिंक्रोनायझेशन होतं. आणि ते आता मला, सरांना वगैरे, आपल्या सगळ्या माहितीच आहे कार्यकर्त्यांना, ते आता, तुम्हाला हो. सुद्धा इतके ओळखतात की तुमच्याशी सुद्धा ते संवाद साधतात, कारण वर्षातून तुम्हाला एकदा बघितलेलं हो, असतं. हो. आणि फार. त्यांचा जो आनंद असतो ना, म्हणजे बोलक्या लोकांचा आनंद व्यक्त होतो हो, पण Correct. यांचा जो देहबोलीतून आनंद व्यक्त होतो, किंवा आपण NDA जेव्हा कारगिल युद्ध झालं तर त्याच्यानंतर जे डिस्ट्रक्शन झालं, किंवा जे सैनिक ज्यांना बरोबर. हात नाहीत, पाय नाहीत, असे आपल्या त्यांच्यासाठी आपल्या इथे खडकीच्या इथे त्यांचं मोठं सेंटर आहे, तिथे आपण एक योग घेतला. काय माइंड आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे, दरवेळेला ते PMOला पत्र पाठवतात की मला देशाच्या बॉर्डरवरती जाऊन लढायचंय आणि तेवढ्यासाठी मला वा. फिट अँड फाईन व्हायचंय, तेवढ्यासाठी अतिउत्कृष्ट योग करतात. म्हणजे ज्यांचे 2 पाय कट झालेले आहेत त्यांचं सर्वांगासन मी बघितलंय, अतिशय सुंदर, फार. स्ट्रेट एकदम, म्हणजे बॉडी इतकी स्ट्रेट की तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, इतकी सुंदर आसनं ते करतात. खरंय, खरं. फार छान मॅडम. आणि जसं की आता आपण बघतो की स्वातंत्र्य सैनिक म्हटलात तुम्ही, किंवा डॉक्टर्स आले, त्यामध्ये इंजिनियर्स आले, हे लोकही आता योग क्षेत्राकडे वळायला लागले. दिवसेंदिवस त्यांची आता प्रत्येक क्षेत्रात योगासन, आता जसं इंजिनिअरिंग आलं किंवा प्रत्येक क्षेत्रात वाढायला लागलं. तर तुमचं कसं मत आहे की अजून काय करता येईल की जेणेकरून योगाची जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवत? खरं सांगू का रोहित सर, की काही डॉक्टर्स माझ्याकडे, म्हणजे बरेच सारे पेशंट्स आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, किंवा जे म्हणजे डॉक्टर असून सुद्धा फॅशन म्हणून अल्कोहोल घ्यायला सुरुवात केली पार्टीमध्ये आणि इतके ऍडिक्टेड झाले, असे काही डॉक्टर्स आहेत. फक्त ते सांगतात आम्ही तुझ्याकडे येतो ना, तुम्ही सांगू नका मॅडम, असं का बरं, तुम्हाला त्याचा उपयोग होतोय, सगळ्यांना उपयोग होतोय. म्हणून नाही, ते म्हणतात की आमच्या पोटावर पाय येईल ना, तुम्ही गोळ्या न देता कायमचं लोकांना बरं करताय, तर आमच्या पोटावर पाय नाही यायचा का, तर असं काही करू नका. असे कित्येक सारे पेशंट्स आहेत. पण योग प्रणाली ही अशी आहे की तुमचं आयुष्य बदलते आणि तुम्हाला समत्व आणते. जर समत्व आयुष्यात आलं ना तर सुखदुःखा लभे कृत्वा लाभा लाभो जया जयो. करेक्ट. इतकं सोपं नाहीये, अगदी मान्य आहे. मनुष्य जन्माला आलंय, सुख दुःख असणार, पण तिथे कुठे कट करायचं स्वतःला, कुठे थांबवायचं, कुठे नाही म्हणायचं, आपल्या हातात. हे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठे नाही म्हणायचं आणि कुठे समत्व आणायचं. आणि तेवढ्यासाठी योग अत्यंत उपकारी आहे. मला स्वतःला त्याचे इतके लाभ झालेले आहेत माहिती, त्यामुळे मी नक्की सांगू शकते. नक्की मॅडम. बऱ्याच लोकांचे कन्सेप्ट आहेत ओम उच्चारण. बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने, काही लोक ओरडतात, काही लोक सौम्य याच्यात करतात. तर ओम हा उच्चार कसा करायचा तुमच्या भाषेत, तुम्ही कसा उच्चारण शिकवाल त्यांना? ओम उच्चारण हे वेगवेगळ्या दृष्टीने केलं जातं. काही डिसीजेस साठी सुद्धा केलं जातं. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो की संगीत योग आणि ओंकार साधना, किंवा ओंकाराचा आजारांवरती उपयोग. विभागीय ओंकार म्हटला तर त्याला आपल्याला श्वास, जी कपॅसिटी म्हणतो आपण, श्वास घेण्याची किंवा निश्वास सोडण्याची, ती वाढते. म्हणजेच आपल्या फुफ्फुसांची कपॅसिटी त्याच्यामुळे वाढते, हवा भरून घेण्याची. बरोबर. आणि त्याच्यामुळे जर घडा पूर्ण रिकामा झाला नाही तर तो भरायचा कसा, असे सगळे घडे जे आपल्या वायुकोश, जे आपल्या फुफ्फुसामध्ये आहेत, ते आधी पूर्ण रिकामे व्हायला पाहिजेत ना. त्याच्याशिवाय तुम्ही हवा आतमध्ये कशी घेणार, पूर्ण कशी घेणार? त्यामुळे काही जण अर्धवटच श्वास आयुष्यभर घेत असतात आणि मग म्हणतात की मला श्वास लागतोय, मला अमुक होतंय. अरे तुम्ही पूर्ण रिकामा झाला नाही, बसा बसा घेतच राहिलात, कधीतरी द्यायला शिका ना. आणि निश्वासाबरोबर इतक्या गोष्टी बाहेर पडतात, फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, टॉक्झिन्स बाहेर पडतात, कित्येक प्रकारचे. म्हणजे तुमचं मनस्वास्थ्य त्याच्यामुळे येतं ना, की तुमचं लक्ष त्या श्वासाकडे राहतं. बघा, तुम्ही जन्म घेतल्यापासून आपण सगळ्याच शिक्षण घेतो, पण आपली आई किंवा शाळा तुम्हाला श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा निश्वास हे शिकवतं का? कधीच नाही. मग योग हे शिकवतं की जे आपल्याला आयुष्यभर उपयोगी आहे. पहिला श्वास घेतला तेवढ्यासाठी इतके झगडलो, मोठमोठ्यांनी रडलो, आणि शेवटचा निश्वास जेव्हा सुटायचा तेव्हाही झगडायचंय. मग ह्याच्या मधला जो झगडा आहे तो मिटवायला पाहिजे ना. तेवढ्यासाठी योग समत्व आणतं. आणि म्हणून अतिशय उत्कृष्टरित्या योग तुमच्या शरीर आणि मनावरती जर पूर्ण नियंत्रण मिळवतं. नियंत्रण म्हणण्यापेक्षा ना,
आपण म्हणूया समत्व मिळवतं. नियंत्रण कशावरती मिळवायचं? एखादा आपला पराजय होत असेल तर आपण नियंत्रण म्हणतो, किंवा आपण म्हणतो मॅनेजिंग. काय मॅनेज करतो आपण? संपत्ती मॅनेज करतो, बरोबर आहे. आपली हेल्थ मॅनेज करतो, नंतर आपली मुलं बाळं मॅनेज करतो, सगळं. पण मला असं वाटत नाही की योगामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य आहे. स्ट्रेस ही मॅनेज करायची गोष्टच नाही रोहित सर, ती नकोय आपल्याला, ती गेल्या पाहिजे आपल्यातनं. काही गोष्टी ज्या गेल्या पाहिजेत त्या घालवल्याच पाहिजेत. मगाशी आपण आळसाबद्दल बोलतो, आपल्याला माहितीये ना जे घालवायचंय, मग ते प्रयत्नपूर्वक घालवलंच पाहिजे. वाईट सवयी आपल्यापेक्षा आपल्याला कोण जास्त ओळखू शकतो? कोणीच नाही. त्यामुळे जे नको आहे ते घालवलं पाहिजे. तेवढ्यासाठी ओंकार उच्चार करायचा, कारण परब्रह्मांनी सांगितलंय ओंकार हे माझं नाव आहे. त्यामुळे आपल्यातलं जर अंतर्नाद जागृत करायचंय, आपल्यातला जर परब्रह्माच्या अंशाला ओळखायचंय, तर वेगवेगळ्या तुम्ही कुठल्याही पद्धतीने ओंकाराचं उच्चारण करा ना, त्याचा अभ्यास तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे. एवढे ऋषी आहेत, एवढ्या पद्धती सांगितलेल्या आहेत, सगळ्या आपल्याला नेतात कुठे? आनंदात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ओंकार शिका आणि तुम्हाला कुठला चांगला वाटतो त्याचा अभ्यास जास्ती करा. जसं की मॅडम तुम्ही शिकवलं आम्हाला क्लासमध्ये असताना, सो आणि अहम. जसा की सो घेतला की श्वास घ्या आणि अहम केला की सोडा. म्हणजे अहम याचा अर्थ असा होतो की अहंकार सोडा का काय? अगदी बरोबर आहे. सो म्हणजे 6 म्हणजे शक्ती, बरोबर, ही जी श्वासाबरोबर आपण आतमध्ये घेतो ती आपला कार्यरत करते, बरोबर आहे. आणि अहम म्हणजे निश्वास, लयकारक म्हणजे शिव. आणि तो आपल्याला फक्त निश्वास बाहेर पडण्यापुरता उपयोगी नाही पडत, तर आपल्यातल्या अनवॉन्टेड नको जे आहे ते सगळं तो निश्वासाबरोबर सोडून द्यायचं. कशाला जे नको आहे ते ठेवायचं, बरोबर आहे. आपण शवासन करतो तेव्हा म्हणतो अर्थ इज अ बिगेस्ट न्यूट्रलायझर. पृथ्वी ही आपल्याला सगळ्यातनं निवृत्त करते, पण आपण सोडलंच नाही तर ती निवृत्त कशी करणार? मग तेवढ्यासाठी आपण सोडायला शिकलं पाहिजे ना. फार सुरेख उत्तर दिलं मॅडम. आणि थोडक्यात म्हणजे की काय धरावं आणि काय सोडावं, या श्वास घेणं आणि सोडणं याच्यातूनच तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. फार सुरेख उत्तर दिलं मॅडम. पुढचा प्रश्न असा आहे की तुमचे बरेच उपक्रम आहेत की जे आता जसं तुम्ही उल्लेख केला की जवळजवळ 10व ते 6वं वर्ष तुमचं आता दगडूशेठकडे तुम्ही 12वं वर्ष आता, की सूर्यनमस्कार आणि खूप मोठ्या पद्धतीने दगडूशेठने पण तुम्हाला प्रचंड पाठपुरावा म्हणजे की मदत केली आहे. त्याबद्दल तुम्हीही कंटिन्युअसली सर आणि तुम्ही टच मध्ये असता त्यांच्या, तर त्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट उपक्रम चालू केला. दगडूशेठ गणपती जो आहे त्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे मी अत्यंत आभारी आहे त्याच्यासाठी की त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि आपण सूर्यनमस्कार आहुती अथर्वशीर्ष जसं म्हटलं जातं आधी, तसंच त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी आपलं सूर्यनमस्कार आहुती असते. आणि अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. आणि त्याच्यानंतर दगडूशेठ प्रत्येकाला तिथे सत्कार केला जातो, दर्शन मिळतं. आणि दगडूशेठ जिथे उत्सवासाठी म्हणून बसतो तिथून दगडूशेठचं मंदिर जिथपर्यंत आहे तेवढ्या आपल्या सूर्यनमस्काराच्या लाईनी असतात पूर्ण. आणि कितीही पाऊस असू देत, काही असू देत, खूप लांबून सगळे विद्यार्थी आणि योगामध्ये शिकणारे सुद्धा सगळे विद्यार्थी साधकच आहेत, ते सुद्धा सगळे येतात आणि जोशात. कधीही 51 सूर्यनमस्कार नुसते न घालणारे सुद्धा 51 सूर्यनमस्कार हसत घालतात. कारण असे अनेक उपक्रम आपली संस्था राबवते. मधुमेह मुक्त अभियान जे आहे त्याच्यासाठी आपण महाराष्ट्र टाइम्स बरोबर काम केलं. माझी खूप मोठी आसनांची त्याच्यामध्ये लेख मला येत होती. जवळजवळ 300 ते 350 लेख माझे त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत की आसन कसं करावं, कोणी करू नये, त्याचे उपयोग काय हे सुद्धा, म्हणजे कोणी करू नये हे पण मी सांगितलं, किंवा अगदी करूच नये असं नाही पण किती प्रमाणात करावं हे त्याच्यामध्ये सांगितलंय. नंतर मधुमेह युक्त अभियान आपण त्यांच्याबरोबर केलं, त्याच्याबरोबर आपण फास्टिंग केली आणि त्याच्यानंतर 7 दिवस योग घेऊन त्यांचा आहारावरती त्यांना सांगून नंतर त्यांची शेवटच्या सेशन नंतर फास्टिंग घेतली. त्याच्यामधलं अंतर बघून त्यांनाच आश्चर्य वाटलं की अरे गोळ्या घेऊन कधीही माझा मधुमेह कमी झाला नाही आणि 7 दिवसात एवढे सुंदर रिझल्ट मिळाले. तसं मगाशी सांगितलं तसं आपण अपंगांसाठी काम केलं. नंतर झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे बीपीएड झालेले शिक्षक आहेत त्यांचं आपण ट्रेनिंग घेतलं की सूर्यनमस्कार शास्त्र शुद्ध रीतीने श्वास आणि उश्वास कुठे घ्यायचा आणि कसं करायचं आणि त्याचे उपयोग काय होतात त्याप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं. वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण काम करतो, तिथे प्रचंड त्यांना
का स्ट्रेस आहे, का तणाव आहे, तर लाईफ अचिव्हमेंट आहे, काहीतरी Correct. गोल दिले जातात त्याच्या पाठीमागे. तुम्ही पण IT मध्ये काम हो. करता. नुसतं भागमदौडी आहे, तर मग त्यांना 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं जेवढा मिळेल. वेळ मिळेल तर तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचा ताण तणाव कसा घालवायचा, कसं मुक्त व्हायचं. आणि तेवढ्या जे आपण सायक्लिक मेडिटेशन किंवा 2 सेकंदासाठी असणारं 2 मिनिटासाठी 2 सेकंदात मन शांत करू शकतो, पण शरीर शांत करण्यासाठी नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये कसं आपण मेडिटेशन करू शकतो, हे सगळे प्रकार नाही, त्यांना छान, शिकवले. छान. वेगवेगळे खुर्चीवरची बसून कॉर्पोरेट Correct, सेक्टरमध्ये, बँकेमध्ये किंवा तुम्ही काम करता IT मध्ये, तुम्ही खुर्चीला बांधलेत हो, आणि तेवढ्यासाठी मग खुर्चीवरती बसून आसनं कुठली करायची, किंवा बसल्या बसल्या तुम्ही कॉम्प्युटर चालवलाय, काहीतरी समोर हलते पण आता तुम्ही काम करत नाही, तर तुम्ही काय मुवमेंट करा. एक्झॅक्टली. तुम्हाला स्वतःला कसं जपा, किती अंतर तुमच्यामध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये असलं पाहिजे ठेवलं ते. पाहिजे, तुमची बैठक स्थिती कशी असली पाहिजे. तुम्ही सारखे गुडघे दुमडून बसला तर तुमचे गुडघे दुखणार. थोडे पाय लांब केले पाहिजेत. तर कसं तुम्हाला हालचाल त्याच्यावरती असली पाहिजे म्हणजे हालचाल असली जेणेकरून. पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही काम बसून करताय खुर्चीत, तेव्हा सुद्धा तुमची अलाइनमेंट पाठीची कशी असली पाहिजे. सारखं जर तुम्ही रेलून बसायला लागलात तर त्या पाठीला कशीच सवय राहील, तो मेरुदंड ताठ कसा राहायचा. तेवढ्यासाठी तुमची खुर्ची सुद्धा कशी असली पाहिजे इथपासनं अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं. असं थोडक्यात वेगवेगळ्या मॅडम ह्याच्यामध्ये आपण शेवटचा काम प्रश्न केलं. की उपवास, आजचा उपवास हे तुम्हाला माहितीच आहे, बरेच लोक कंटिन्यू खात असतात किंवा फ्रुट्स खाणं म्हणा, किंवा आता उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आलेत, त्यावर तुम्ही थोडक्यात काय सांगा, उपवास कसा करावा. खरं तर मिताहार असावा, म्हणजे शरीराला आवश्यक आहे तेवढंच अन्न ग्रहण कायमच करावं. उपवास करावा म्हणजे पोटाला विश्रांती हवी की नाही, म्हणून बरोबर. आपण त्याला उपवास म्हणतो. आणि आजकालचे उपवास एकादशीन दुप्पट खाशी ही म्हणच पडली आपल्याकडे. उपवास म्हणलं की घरात तयारी असते, हे पाहिजे ते पाहिजे. लहान मुलांसाठी ठीक आहे, ते पळून येतात, किंवा जे खूप शारीरिक काम करतात त्यांना खूप खाणं त्यांना ठीक गरज आहे. असते. पण मला सांगा, साबुदाणा ही गोष्ट आपल्या भारतात पिकणारी आहे का? नाहीये. नाही. ती आलीये कुठून? मलेशियामधनं. म्हणजे त्यांचं मार्केटिंग कसलं जबरदस्त आहे बघा, की प्रत्येक वेळेला साबुदाण्याची खिचडी उपवासाला चालते. ती किती त्रासदायक आहे. Correct. वातुळ पदार्थ जे आहेत ते शरीराला किती त्रासदायक आहेत. हलकं फुलकं आहार घेणं जर लागलाच तर, नाहीतर उपवास म्हणजे खरं तर पोटाला आराम विश्रांती, असावा. सिस्टीमला आराम असावा. ताक, दूध, जे पातळ पदार्थ आहेत, किंवा आपण फळांचा ज्यूस Correct, म्हणू correct. शकू, हे प्यावं की जेणेकरून तुमच्या पोटाला विश्रांती मिळेल. की त्याला तुम्ही सारखंच ताबडवताय हंटर घेऊन, तर त्याला काही अर्थ त्याला नाही. काय अर्थ आणि नाही. हे काम ना आपण रोहित सर सगळ्या शाळांमध्ये सुरुवात केली काम करायला, आणि इतके सुंदर Results पण आले. उत्कृष्ट मिळाले की छोटी मुलं सुद्धा नावडत्या सगळ्या भाज्या खायला वाह. लागली. अहो, हाडांचा चुरा असलेल्या गोळ्या खाण्यापेक्षा नावडती भाजी खाल्लेली चांगली की कधीही नाही, चांगली. असं जेव्हा त्यांना सांगितलं, किंवा त्या ऋतुमानानुसार कसा आहार हवा, काय खाल्लं पाहिजे, आणि शेअरिंग केअरिंग कसं असलं पाहिजे, का केलं पाहिजे. कारण आता सध्या न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या मुलाला जपतात, आपल्या बरोबर मुलाला आहे. पण आपल्या मुलाबरोबर सगळीच मुलं आहेत ना, मग तुम्ही त्यांच्यावरती जर आरोप केलात की तुला शेअरिंगची सवय नाही, अहो तुमच्याचकडे एक मुलगा आहे, मग त्याला शेअरिंगची कशी सवय होणार. Correct. मग ती शाळेपासून लागली पाहिजे. Correct. म्हणून आम्ही तिथे हा प्रयोग करायला सुरुवात केली, आणि त्याच्या पालकांनी येऊन सांगितलं की आता कुठलीही तक्रार, हे खायचं नाही ते खायचं नाही, फक्त पोळी बरोबर जॅमच हवा, मॅगीच हवं. मॅगी तर आम्ही हद्दपार करून बंदच करून टाकलं. टाकली. आणि आता ती मुलं जेव्हा ट्रिपला जातात ना आई वडिलांबरोबर, तेव्हा बरोबर. सांगतात की तुम्हाला हॉटेलमध्ये खायचं असेल तर खा, आम्ही फळं आम्ही खाऊन फळं सुद्धा खाऊ. राहू शकतो, आम्ही दही खाऊन सुद्धा राहू शकतो, आमचं पोट बिघडतं. सोमवारी शाळेला दांडी होते पोट बिघडल्यामुळे, आम्हाला बाहेरचं नको. फार 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 सोप्या भाषेत सांगितलं हा. मॅडम. मॅडम तुमचे बरेच क्लासेस आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कसा संपर्क साधा, कारण तुमच्या ऑनलाईन क्लासेस असतात, ऑफलाईन असतात. आता सध्या तुम्ही ऑनलाईन खूप घेतात, मग बरोबर. कसा त्याला संपर्क साधायचा, कशा पद्धतीने केलं पाहिजे. 2 फोन नंबर आहेत, 39. आणि तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी आहेत ना, की तुम्ही नक्कीच प्रमोट नाही, करता, नाही, तुमच्यामुळे नक्की. तर आम्ही आहोत. विद्यार्थी कसा घडतो रोहित सर, तुम्ही अजूनही मला इतक्या वर्षानंतर लक्षात ठेवलं. आणि प्रत्येक गुरुला ना आपल्या विद्यार्थ्यामध्ये जगायचं असतं. जगायचं असतं. आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षक व्हावं ना, बरोबर आहे की नाही, जसं तुम्ही खरं, खरं. आहात अगदी अगदी बरोबर. तसं. त्यामुळे मलाही संपर्क साधू शकतात, माझ्या विद्यार्थ्यांनाही संपर्क साधू शकतात. आपलं इन्स्टिट्यूट ऑफ योगा अशी वेबसाईटही आहे, किंवा Okay. पुणे योगा फेस्टिवल आपण भरवत होतो, त्यामुळे तसंही आहे. तर वेगवेगळ्या दृष्टीने संपर्क साधू शकतात. नक्की. आता मी फोन नंबर सांगितले, त्याच्यावरही संपर्क साधू. नक्की वेगवेगळ्या मॅडम. आणखीन तुम्ही व्हिडिओज आहेत, आता तुम्ही ब्रॉडकास्ट करता, हा व्हिडिओच आहे.
असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नंबर मिळतील. माझे नक्की. स्वतःचे व्हिडिओ आहेत विदुला शेंडे नावानी, इन्स्टिट्यूट ऑफ योग नावानी आहेत, तर त्याच्यावरती संपर्क आणि करू मॅडम शकता. लहान मुलांना जर योग स्टार्ट करायचा असेल तर कुठल्या वर्षापासून स्टार्ट किंवा या सर्टन एज त्या नंबर नंतर चालू केलं पाहिजे, त्या एज नंतर? सूक्ष्म व्यायाम काही आसनं की ज्याच्यामध्ये खूप फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग नाही, जिथे हाडांवरती परिणाम होत नाही, बरोबर. किंवा ध्यानधारणा सुद्धा अगदी लहानपणापासून सुरुवात करावी, म्हणजे मुलांचं व्यक्तिमत्व घडतं, त्यांच्यात कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पण जी खूप अवघड आसनं आहेत ती मात्र 12व्या वर्षानंतर करावीत, कारण तोपर्यंत हाडं मजबूत झालेली असतात, म्हणजे ती वेडीवाकडी होत नाहीत. नाहीतर माझ्याकडे असे पेशंट आहेत की लहानपणी खूप आसनं केली गेली आणि त्याच्यामुळे नंतर त्याचा परिणाम झाला. मुलींसाठी बेसिकली हा प्रॉब्लेम खूप येतो. त्यांनी जर मयुरासन, बकासन ही आसनं केली तर पीसीओडीचे पेशंट तयार होतात. खूप वेळ त्यांनी ते केलं, ऑर्गन्स खाली सरकतात ना आपोआप, की जे त्या वयात नको ताण दिल्यामुळे. तसंच काही जणांची हाडं वाकडी होतात, नको त्या वयात नाही ते. थोडक्यात काय तर जे ज्या वयात हवं ते त्या वयात केलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तसं ध्यानधारणा आणि काही आसनं, सूक्ष्म व्यायाम की ज्याच्यामध्ये काहीही हाडांना त्रास होत नाही आणि अशा पद्धतीने केलं पाहिजे. ती तुमच्या आहारावरती परिणाम करतात. भूक लागते ना, तुम्हाला चलन वलन नसेल एकच जागी, बघा मुलं सकाळपासून बेड पासून उठतात, तिथे ब्रेकफास्ट वरती खुर्चीवरती बसतात, तिथून गाडीतनं शाळेत येतात, शाळेत परत तिथून घरी, परत क्लासला, म्हणजे कुठे मांडी घालून बसणं राहिलं. त्यामुळे गुडघे दुखी अगदी लहान मुलांमध्ये आहे. डायबिटीस आता लहान मुलांमध्ये आता आयडेंटिफाय झालं. हायपर टेन्शन लहान मुलांमध्ये. अरे कसलं टेन्शन, खेळाचं बागडायचं वय, पण पियर ग्रुप, नंतर आई वडिलांचं प्रेशर, शाळेतल्यांचं प्रेशर असावं, पण तो युस्ट्रेस असावा, डिस्ट्रेस नसावा. युस्ट्रेस तुम्हाला तुमच्या गोलकडे नेतो, तुम्हाला काय मिळवायचंय त्याच्याकडे नेतो, आणि डिस्ट्रेस तुम्हाला डिस्ट्रक्शन कडे नेतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे खरं तर पालकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, शिक्षकांनीही लक्षात ठेवलं पाहिजे, कितीही हुशार विद्यार्थी असला तरी त्याच्याकडून अपेक्षा किती ठेवायच्या. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की योग हा सामाजिक उपक्रमामध्ये कसा उपयोगी आहे? रोहित सर, मी ताराचंद मध्ये ओपीडी करत होते तेव्हा मला हा प्रश्न खूप आला. तर तिथे आजूबाजूला बिडी कामगार आणि कॅन्टीनचं काम करणारे खूप होते की त्यांच्या मानेवरती प्रचंड प्रेशर येऊन, कारण ती वळायचं बिडी म्हणजे त्यांना नुसती मान वाकडी ना, आणि त्यामुळे त्यांचा सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस हा प्रमाण खूप होतं, किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस हा खूप होतं. त्याच्यावरती योगाने अतिशय उत्कृष्ट काम केलं की त्यांची अलाइनमेंट ठीक झाली. मगाशी आपण एर्गोनॉमिक्स बद्दल बोललो तसं ती अलाइनमेंट ठीक झाली, त्यांची मान दुखणं कमी झालं. त्यांना जे डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला बेल्टच लावायला लागणार, लावायची गरजच पडली नाही. आणि आणखीन एक आपण काम केलं ते ट्रक ड्रायव्हरसाठी गेलं. त्यांना सतत कित्येक तास त्या ट्रक मध्ये, आणि त्यामुळे सारखं व्हील हातामध्ये आणि एक सारखी पोझिशन ना, त्यामुळे त्यांचे सगळे जॉईंट्स इतके स्टिफ झाले होते, म्हणजे त्यांचं जेव्हा सेशन आम्ही घ्यायला सुरुवात केली त्यांना वाटतच नव्हतं की त्यांचं काही हालेल किंवा काही डुलेल. ते म्हटले होते की मॅडम शक्यच नाही, आम्हाला गुडघे वागता येत नाहीत, आम्हाला असं फिरता येत नाही. मग त्यावेळेला सूक्ष्म व्यायाम त्यांचे आधी घेतले आणि मग त्यांना इतका कॉन्फिडन्स आला, त्यांनी इतकं एन्जॉय केलं की ते म्हटले की मॅडम आम्हाला वेळ असेल ना तेव्हा आम्ही नक्की तुमचं अरेंज करणार आणि तुम्ही नक्की आम्हाला शिकवायला यायचं. आज इतकं सगळं शरीर मोकळं झालं की आम्हाला असं वाटलंच नव्हतं की आम्ही कमरेतून, गुडघ्यातून, मानेतून असं हलू शकू, आणि त्यामुळे आमचं बरेच दुखणी कमी होतील. तर तुम्ही नक्की वेळ काढून या, मी त्यांना म्हटलं. जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगा रोहित सर, मी नक्की येणार, तसं त्यांनाही सांगितलं. नक्की मॅडम, नक्की येणार. खूप छान वाटलं मॅडम. नक्की आता आपण सगळे मिळूनच कामाला लागूयात, अगदी वेगवेगळ्या डिसीजेस वरती काम करूयात. व्हेरिकोज वेन्स वरती एकच उपाय सांगितला होता की ती वेन कट करणं, पण योग मध्ये अतिशय उत्कृष्ट उपाय आहेत की तो फ्लो जो आहे तो पायाकडून हृदयाकडे जातो आणि व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन टळू शकतं. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे अगदी मस्क्युलर डिस्ट्रोफीचा पेशंट होता माझ्याकडे, आणि त्याला हालता बोलता येत नाही. तुम्हाला माहितीये मासाचा गोळा नसता. 6 महिने प्रयत्न केल्यानंतर सर त्याला ओंकार म्हणता यायला लागला, आणि तेव्हा त्याच्याही आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं. त्याचं नाव प्रणव होतं आणि त्याला प्रणव म्हणता आला, त्यामुळे आम्ही अतिशय आनंदी झालो.
म्हणजे सगळ्या रोगांवरती योग उपाय आहे. रामबाण उपाय आहे. मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की योग हा सामाजिक उपक्रमामध्ये कसा उपयोगी आहे? रोहित सर, मी ताराचंद मध्ये ओपीडी करत होते तेव्हा मला हा प्रश्न खूप आला. ओके, तर आपल्या आजूबाजूला पुण्याच्या हा तर तिथे आजूबाजूला बिडी कामगार आणि कॅन्टीनचं काम करणारे खूप होते की त्यांच्या मानेवरती प्रचंड प्रेशर येऊन, कारण ती वळायचं बिडी म्हणजे त्यांना नुसती मान वाकडी ना, आणि त्यामुळे त्यांचा सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस Correct. हा प्रमाण खूप होतं किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस हा खूप होतं. त्याच्यावरती योगाने अतिशय उत्कृष्ट काम केलं की त्यांची अलाइनमेंट ठीक झाली. मगाशी आपण Oh. एर्गोनॉमिक्स बद्दल बोललो तसं ती अलाइनमेंट ठीक झाली, त्यांची मान दुखणं कमी झालं. त्यांना जे डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला बेल्टच लावायला लागणार, लावायची लावायची गरजच पडली नाही. आणि आणखीन एक आपण काम केलं ते ट्रक ड्रायव्हरसाठी गेलं. वाह, त्यांना सतत किती तास त्या ट्रक बसूनच मध्ये राहावं लागतं त्यांना. आणि त्यामुळे सारखं व्हील हातामध्ये आणि एक सारखी पोझिशन ना, करेक्ट. त्यामुळे त्यांचे सगळे जॉईंट्स इतके स्टिफ झाले होते म्हणजे त्यांचं जेव्हा सेशन आम्ही घ्यायला सुरुवात केली त्यांना वाटतच नव्हतं की त्यांचं काही हालेल किंवा काही डुलेल. अरे बापरे. ते म्हटले होते की मॅडम शक्यच नाही, आम्हाला गुडघे वागता येत नाहीत, आम्हाला असं फिरता येत नाही. मग त्यावेळेला सूक्ष्म व्यायाम त्यांचे आधी घेतले आणि मग त्यांना इतका कॉन्फिडन्स आला, त्यांनी इतकं एन्जॉय केलं की ते म्हटले की मॅडम आम्हाला वेळ असेल ना तेव्हा आम्ही नक्की तुमचं अरेंज करणार आणि तुम्ही नक्की आम्हाला शिकवायला यायचं. नक्की, नक्की. आज इतकं सगळं शरीर मोकळं झालं की आम्हाला असं वाटलंच नव्हतं वाह. की आम्ही कमरेतून, गुडघ्यातून, मानेतून असं हलू शकू आणि त्यामुळे आमचं बरेच दुखणी कमी होतील. तर वाह. तुम्ही नक्की वेळ काढून या, मी त्यांना म्हटलं. जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगा रोहित सर, नक्की, मी नक्की नक्की. येणार, तसं त्यांनाही सांगितलं नक्की की मॅडम, नक्की येणार. खूप छान वाटलं मॅडम. नक्की आता आपण सगळे मिळूनच कामाला लागूयात. अगदी वेगवेगळ्या डिसीजेस वरती काम नक्की, करूया. नक्की. व्हेरिकोज वेन्स वरती एकच उपाय सांगितला होता की ती वेन कट करणं, पण योग मध्ये अतिशय उत्कृष्ट उपाय आहेत की तो फ्लो जो आहे तो पायाकडून हृदयाकडे जातो आणि व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन टळू शकतं. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे अगदी मस्क्युलर डिस्ट्रोफीचा पेशंट होता माझ्याकडे आणि त्याला हालता बोलता येत नाही. तुम्हाला माहितीये मासाचा गोळा नसता. हो. 6 महिने प्रयत्न केल्यानंतर सर त्याला ओंकार म्हणता यायला लागला आणि तेव्हा त्याच्याही आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं. त्याचं नाव प्रणव होतं आणि त्याला प्रणव म्हणता आला, प्रणव त्यामुळे म्हणतात. आम्ही अतिशय आनंदी झालो. म्हणजे सगळ्या रोगांवरती योग उपाय आहे. रामबाण उपाय आहे. खरंच फार छान, सुरेख वाटलं मॅडम. मॅडम तुम्ही फार वेळ दिला आम्हाला आणि वेळात वेळ काढून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि योग प्रसार म्हणजे या चर्चेला मोठ्या प्लॅटफॉर्मवर कसं नेता येईल तुम्हा आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. थँक्यू व्हेरी मच मॅडम तुम्ही शो मध्ये आल्यामुळे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद की पद्मयोग ही तुमचं मोठं युट्यूब चॅनल आहे आणि तुम्हाला माझी आठवण पहिल्यांदा आली रोहित सर, त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद, तुमच्या चॅनललाही धन्यवाद आणि अभिनंदन. तुमचं असंच काम करत राहा थँक्यू. आणि असं सामाजिक कामामध्ये तुम्ही जास्ती रस घेतलात ना, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे हे नक्की. आणि थँक्यू. कुठल्याही गुरुला अभिमान असणारे शिष्य असावेत या मताची मी आहे. नक्की नक्की मॅडम, असेच आम्ही काम करत राहू. तुमचा आशीर्वाद तर आहेच. आणि you आपल्या very much. श्रोत्यांना आणि दर्शकांना सुद्धा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे आम्ही आहोत.